नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांच्या सांज वेळ ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात नारायण शेळके लिखित पुनर्विवाह ही कथा. नमस्कार, मी गंगाधर गटणे. मी माझ्या ऑफिसमध्ये बसून नेहमीची कामं करण्यात मग्न होते, त्यामुळे माझं समोर लक्ष नव्हतं. समोर बघते तर साठीचे एक गृहस्थ सुहास्य वदनानं माझ्याकडे बघत होते. म्हटलं, मॅडम नमस्कार. माफ करा, मी थोडी कामात होते त्यामुळे दुर्लक्ष झालं. या ना, बसा ना. अहो मॅडम, त्यात माफी कसली मागताय? अहो आपण कामाची माणसं, आमच्यासारखं थोडंच आहे तुमचं. आम्ही रिटायर्ड माणसं, फाटलेल्या टायरसारखी. उपयोग पोरांना फक्त गाडी गाडी म्हणून खेळायला. असं म्हणून आपल्याच विनोदावर ते हसले. मी त्यांना विचारलं की मी आपल्यासाठी काय करू शकते. मी आपल्या विवाह संस्थेत नाव नोंदवायला आलो आहे. मला एक मुलगा आहे, त्याचं लग्न झालं आहे, नातूही आहे. मग आणखीन कोणाचं नाव नोंदवायचं असेल तर ते सांगा. नाव नोंदवायचं आहे माझंच. काका विनोद करू नका हो, सांगा ना कोणाचं नाव नोंदवायचं आहे. अहो मी सिरियसली सांगतोय, माझंच नाव नोंदवायचं आहे. ते खरं बोलताय याची मला खात्री पटली. फॉरेनच्या संस्कृतीमध्ये या गोष्टीचं विशेष काही वाटलं नसतं, पण इंडियन संस्कृतीमध्ये या गोष्टी अद्याप अंगवळणी पडलेल्या नाही आहेत. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. मी त्यांना म्हणाले, काका आपण आपल्याविषयीची सविस्तर माहिती सांगाल का? कारण आमच्या व्यवसायाचा तो नियम आहे. शिवाय समोरच्या पार्टीला ती माहिती पुरवावी लागते. हो सांगतो ना, अगदी सविस्तर सांगतो मॅडम. हे बघा मॅडम, मी पोस्टामध्ये 40 वर्ष नोकरी करून सिनियर पोस्टमास्टर म्हणून निवृत्त झालो आहे. निवृत्त होऊन 2 वर्ष झाली आहेत. 10 वर्षांपूर्वी माझी पत्नी उमा अल्पशा आजारानं निधन पावली. त्यावेळी माझा मुलगा अजय इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. वास्तविक पाहता मी त्याचवेळी दुसरा विवाह करायला पाहिजे होता. मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी तसा सल्लासुद्धा मला दिला. पण म्हटलं, मुलगा आता सज्ञान आहे, त्याला हे आवडेल का? तो त्या नव्या स्त्रीला आई म्हणून स्वीकारेल का? त्याचं तिच्याशी पटेल का? नाहीतर त्यामुळे निष्कारण घरात अशांती आणि कलह निर्माण व्हायचा. शिवाय त्याच्या शिक्षणावर, करिअरवर त्याचा परिणाम व्हायचा. म्हणून मग तो विचार मी सोडूनच दिला. 1972 साली सहकारनगरमध्ये स्वतःचा बंगला बांधला. त्यात आम्ही आनंदात राहत होतो. दृष्ट लागण्यासारखा संसार होता आमचा. पण खरंच दृष्ट लागली आणि उमा आम्हाला सोडून गेली. मग तेव्हापासून मी आई आणि वडील दोन्ही भूमिका करायला लागलो. मला चांगला स्वयंपाक करता येतो, त्यामुळे जेवणा खाण्याचे हाल नाही झाले. आम्ही दोघंही स्वावलंबी बनल्यामुळे आम्हाला फारशी अडचण नाही भासली. अजय फर्स्ट क्लासमध्ये BE झाला. मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला लागला. त्याचं लग्न केलं, नातू झाला. आता मी माझ्या कर्तव्यातनं मुक्त झालो आहे. आता राहिलेलं आयुष्य स्वतःसाठी जगायचं ठरवलं आहे. मुलगा, सून त्यांच्या संसारात दंग आहेत. आपण दोघे आणि आपला एक या त्रिकोणात मला कुठे स्थान आहे असं मला नाही वाटत. त्यामुळे आपण एकटे पडलो ही भावना अलीकडे बळावत चालली आहे. नाटक, सिनेमा, पार्ट्या, सासरचे नातेवाईक यामध्ये ते इतके व्यस्त असतात की त्यांना आम्ही असून अडचण वाटायला लागणं स्वाभाविक आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ते मला नेणं शक्य नाही आणि मीही त्यांच्याबरोबर तिथे जाणं शक्य नाही. शिवाय मला स्वयंपाक येतो, त्यामुळे आम्ही बाहेर जेवणार आहोत, तुम्हाला हवं ते करून खा, हा उदारपणाचा सल्ला मला असंख्य वेळा मिळतो. एकट्याला घर खायला उठतं. बंगल्याला कुलूप न घालता मी माझ्या तोंडाला कुलूप लावून बंगल्याची राखण करतोय.
आणि म्हणूनच आपल्याला कोणीतरी जीवाभावाचं असावं की ज्याच्याजवळ आपण आपलं मन मोकळं करावं, सुखदुःखाच्या भावना व्यक्त कराव्यात असं वाटायला लागलं आहे. आणि त्यासाठी मला सहचारिणीची आवश्यकता भासायला लागली आहे. जिथे मी धडधाकट असताना माझं कोणी करत नाही, तिथे मी गलितगात्र झाल्यावर कोण करणार माझं? मग त्यासाठी भविष्य काळात माझी शुश्रूषा करण्यासाठी कुणीतरी आपलं प्रेमाचा माणूस असावं असं वाटतंय. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे मॅडम. घटनेंना वर्तमान काळाची गरज आणि भविष्य काळाची चिंता सतावीत होती आणि ते साहजिकच आहे. मनुष्याला आधाराची, सहचारिणीची खरी गरज वृद्धापकाळी असते. शिवाय वृद्धापकाळ हा एक शारीरिक मानसिक आजार आहे आणि तो त्याच्या मृत्यूपर्यंत न संपणार आहे. त्या दृष्टीनं घटनेंचा विचार जरी क्रांतिकारक वाटला तरी त्यांची पुढची पिढी त्यांना कितपत सहकार्य करेल याबाबत मी साशंक होते. काका, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. काळ बदलत चाललाय. जुनी नीतिमूल्य, त्याग, सेवा या संकल्पनाच नाहीशा होत चालल्यात आणि त्याऐवजी स्वार्थ, भोग, विलास यांचा पगडा मानवी मनावर पडत चाललाय. वृद्ध म्हणजे समस्या होऊ बघतीये आणि परिणामी वृद्धाश्रम नावाच्या अडगळीच्या खोल्या निर्माण व्हायला लागलेत. घरातल्या जुन्या वस्तू भंगारवाला कवडी किमतीत तरी घेतो, पण ह्या जुन्या जीर्ण माणसांचं काय? काका, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाचा आणि सुनेचा सल्ला घ्यावा असं मला वाटतंय. नाही, त्यांचा सल्ला घ्यायचं कारणच काय मला? एकटेपणा ही माझी समस्या आहे आणि विवाह ही माझी गरज आहे. उलट मी जर विवाह केला तर ते माझ्या जबाबदारीतनं मुक्त होतील. शिवाय त्यांनी ही गोष्ट आनंदानं स्वीकारली तर त्यांनाही घरकामाला हक्काची आणि बिनपगारी व्यक्ती मिळेल. तेव्हा त्यांची हरकत असायचं काही कारण नाही ना. नाही काका, कसं आहे ना, हे जरी सगळं खरं असलं ना तरी तुमच्या विवाहामुळे त्यांचा काही व्यावहारिक आर्थिक तोटा होऊ शकतो आणि तो तोटा ते होऊ देणार नाहीत असं मला तरी वाटतंय. हे बघा मॅडम, आम्ही राहत असलेला बंगला मी त्याच्या नावावर करणार आहे. त्यातला सुतळीचा तोडासुद्धा मला नको. विवाहानंतर मला घराबाहेर पडावं लागेल. मी स्वतंत्र फ्लॅट घेऊ शकतो, पण तो फ्लॅट मी होणाऱ्या जोडीदाराच्या नावाने घेईन. माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि आम्हा दोघांना पुरेल एवढं मला पेन्शन नाही आहे. मग काय हरकत आहे? नाही, मग ठीक आहे, पण ह्या गोष्टीची त्यांना स्पष्ट कल्पना द्या, म्हणजे मग त्यांचा विरोध नाही होणार. तुमच्या भावी जोडीदाराला सुद्धा मी तशी कल्पना देते, म्हणजे मग काही प्रश्न निर्माण होणार नाहीत. मग माझं नाव नोंदवून घेता तुम्ही? हो, घेऊ की. मी तुमची माहिती नोट करून घेतलीच आहे. आता फक्त आपल्या भावी पत्नीबद्दल काही अपेक्षा असतील तर तेवढ्या सांगा. आता या वयात अपेक्षा अटी काय असणार, नाही का? तरीही विनापाश, घटस्फोटित अथवा प्रौढ कुमारी, अव्यंग, शिक्षणाची नोकरीची अट नाही, पण साक्षर असावी, दिसायला सर्वसामान्य चारचौघींसारखी असावी. मी काकांची माहिती, पत्ता, फोन नंबर सगळं लिहून घेतलं आणि म्हणाले, काका, आम्ही आमच्या संस्थेच्या वधू पाहिजे या जाहिरातीमध्ये तुमचं स्थळ लिहून टाकते. अच्छा, आभारी आहे मी, पण लक्षात राहू द्या. नाही, त्याची नका काळजी करू काका. प्रतिसाद मिळाला की तुम्हाला लगेच कळवीन मी. अच्छा, ठीक आहे. असं म्हणून घटने निघून गेले. घटने वयाच्या मानानं तरुण वाटत होते. प्रकृतीही चांगली होती. स्वभावसुद्धा उदार आणि उमदा वाटत होता. गोरा रंग, घारे डोळे, झुपकेदार मिशा त्यांच्या व्यक्तिमत्वात भर घालत होत्या. एका निराधार महिलेला चांगला आधार मिळणार होता. नियतीचं कालचक्र आपल्या वेगात फिरत होतं. 2-3 वेळा घटनेचा फोन येऊन गेला, पण जाहिरातीला प्रतिसाद मिळालेला नव्हता. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत बसले होते. आमचा व्यवसाय म्हणजे पत्रव्यवहार जास्त. पत्रांना उत्तरं देणं, फोटो, पत्रिका ज्याची त्याला पोचवणं, जाहिरातीचा मजकूर तयार करणं, स्थळांच्या याद्या, त्याची वर्गवारी, असंख्य कामं असतात. अर्थात हे काम म्हणजे आमचं रुटीनच आहे म्हणा. एवढ्यात मी आत येऊ, एक मऊ स्वर कानावर पडला.
सुमारे 50 वर्षांच्या, स्थूल बांधा, रंग निमगोरा, गोल चेहरा आणि टप्पोरे डोळे असलेल्या बाई दारात उभ्या होत्या. अहो या ना, या आत या, बसा. असं म्हटल्यानंतर त्या माझ्या समोरच्या खुर्चीत बसल्या आणि त्याने दीर्घ सुस्कारा सोडला. आपण दमलेल्या दिसताय, पाणी देऊ? नाही, नको. अहो मी बस किंवा रिक्षाने न येता पायीच आले. वाटलं होतं आपण सहज जाऊ, पण वाटलं तितकं जवळ नाही आहे हो, म्हणून थोडीशी दमले झालं. मग आता आपण निवांत बसा, आपण सावकाश बोलूयात. हां, नाही तसं नाही, आय एम ओके. बरं मग ठीक आहे, सांगा काय काम काढलं? मी ना तुमची जाहिरात वाचून आली आहे, त्यातल्या घटनेच्या स्थळासाठी आली आहे मी. मला घटनेच्याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे. मी घटनेची माहिती त्यांच्यासमोर ठेवली. त्यांनी ती वाचली. थोडा वेळ त्या मनाशी कसला तरी विचार करत असाव्यात. थोड्या वेळानं त्या मला म्हणाल्या, यांना मुलगा आहे, सून आहे, त्यांना हे मान्य आहे का? नाही तर एकाच घरात राहणं कसं काय शक्य आहे? अहो तुमचा प्रश्न मी त्यांना विचारला, त्याच्यावर ते मला म्हणाले की मुलाला मान्य नसेल तर मी वेगळा राहीन, मुलगा बंगल्यात राहील, नाहीतरी या वयात नवीन वारसाचा प्रश्न उद्भवणार नाही. शेवटी ते सगळं त्याचंच आहे. नाही ते सगळं ठीक आहे हो, पण काळाच्या पोटात काय दडलं आहे हे कोण सांगणार, नाही का? आमच्यापैकी कुणाचाही अकाली मृत्यू होऊ शकतो. अशा वेळी स्त्री आधी गेली तर प्रश्न नाही निर्माण होणार, पण ज्याच्या आधारावर राहायचं तो पुरुषच आधी गेला तर ती बाई पुन्हा निराधार. त्यांचा मुलगा सून तिला विचारतील असं नाही ना. म्हणजे नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्याच्यावर घटनेचं म्हणणं असं आहे की ते फ्लॅट घेणार आहेत नवीन, आणि तो फ्लॅट ते होणाऱ्या पत्नीच्या नावी घेणार आहेत. म्हणजे निवाऱ्याचा प्रश्न मिटला. शिवाय त्यांच्या नावावर असलेला पैसा ते जॉईंट अकाउंटमध्ये ठेवणार आहेत, म्हणजे उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल. शिवाय त्यांची पेन्शन आहे. हां बाई, असं असेल तर धोका नाही. अहो दुधानं तोंड भाजलं ना म्हणजे माणूस ताकसुद्धा फुंकून पितो, नाही का? त्या म्हणाल्या, याचा अर्थ त्या पोळल्या असल्या पाहिजेत. मी त्यांना म्हणाले, माफ करा पण शंका म्हणून विचारते, हां आपलं लग्न झालं होतं? हो, त्यात फसले गेले मी. नवऱ्याकडच्यांनी सगळी खोटी माहिती सांगितली, माहेरच्यांनी त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला, चौकशी केली नाही. तो बेकार होता, व्यसनी होता, घेतला घटस्फोट. मग त्याच्यापासनं. केव्हा झाला तुमचा घटस्फोट? काय बाई, जवळजवळ झाली 25 वर्ष आता. पण त्यानंतर लग्नाचा धसका घेतला हो. मग आत्ता का वाटतं तुम्हाला लग्न करावंसं? काय करणार ग? आईवडिलांचं छत्र नाहीसं झालं, भाऊजाईला तिच्या संसारात मी नको आहे. मग कोणाच्या आधारावर पुढचं आयुष्य काढायचं? घेतला हा निर्णय. ठीक आहे, म्हणजे प्रथमदर्शनी तरी तुम्हाला घटनेचं स्थळ पसंत आहे असं समजायला हरकत नाही. हो, पण मला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा त्यांची भेट कशी होईल? हे बघा, तुम्ही असं करा, मी तुम्हाला घटनेचा पत्ता देते, त्यांना प्रत्यक्ष भेटा, त्यांच्याशी बोला आणि मग काय तो निर्णय घ्या. तुमची भेट झाली ना की मला सांगा, म्हणजे मलाही काही मदत करता आली तर मी अवश्य करीन. मी त्यांना घटनेचा पत्ता दिला, फोन नंबर दिला. 2 दिवसांनी त्या मला भेटल्या आणि घटनेच्या भेटीचा वृत्तांत मला सांगितला. मी कधी साधारण सकाळी 10 वाजता त्यांच्या बंगल्यावर गेले. बंगला तसा मोठा सुरेख होय हो. दारावरची बेल वाजवली, एका तरुणीनं दार उघडलं. बहुतेक त्यांची सून असावी ती. कोण पाहिजे तुम्हाला? तिने विचारलं. मी म्हणाले, मला भेटायचं आहे घटने साहेबांना. तर म्हणाली, या घरात 2 घटने आहेत, कुठल्या घटनेंना भेटायचं आहे? मी सांगितलं की ज्येष्ठ घटनेंना. मग ती म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्हाला अण्णांना भेटायचं आहे. काय काम आहे सांगू? मी म्हणाले, माझं त्यांच्याकडे पर्सनल काम आहे. पण माझ्या उत्तरानं तिच्या चेहऱ्यावर नापसंती दिसली. हां, या वयातसुद्धा पर्सनल कामं असतात असं उपरोधानं म्हणाली ती. मला काही ते आवडलं नाही, पण आमचं संभाषण ऐकून न घटने स्वतःच बाहेर आले आणि म्हणाले,
काय ग सुनबाई, कोण आहेत ह्या? त्यांना आत घेशील का नाही? दारातच उभं करणार का त्यांना? हे बघा अण्णा, त्यांचं नाव नाही मला माहिती, पण त्यांचं तुमच्याकडे पर्सनल काम आहे म्हणतात. हो का? मग या 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 आत या, सोफ्यावर बसा, रिलॅक्स व्हा आणि मग सांगा काय ते. मी शोभा सबनीस, शुभमंगलमधनं आले मी. अरे वा 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 वा, आज आमचे ग्रह उच्चीचे दिसतात. आपण भेटलात, आनंद वाटला. पण आपण माझी माहिती काळजीपूर्वक वाचली आहे का? हो वाचली आहे, आणि म्हणूनच मी आपल्याला भेटायला आली आहे. नशीब नशीब आमचं, म्हणजे याही वयात आम्ही काही टाकाऊ नाही तर. पण टिकाऊ मात्र नक्की, हां, गॅरंटीवर. असं म्हणून दिलखुलास हसले ते. मीही हसले. मला त्यांचा उत्साही आणि दिलखुलास स्वभावनं खूप आवडला. मग ते म्हणाले, बरं मग माझा आपल्याला काही इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचा असेल तर घेऊन टाका. मी मात्र तुम्हाला काही विचारणार नाही बरं का, कारण मी पोस्टात 40 वर्ष नोकरी केली आहे, त्यामुळे मला माणसंसुद्धा वाचता येतात. मग काय प्रश्नच मिटला. मला सुद्धा काही विचारायचं नाही आहे. आता तुम्हीच सांगा पुढे काय करायचं, कसं करायचं. ह्याच्यावर ते थोडे विचारात पडले आणि मला म्हणाले, तुम्ही असं करा, 8 दिवसांनी याच वेळी या. तोपर्यंत मी माझ्या मुलाला, सुनेला कल्पना देतो, मग पुढचं ठरवू आपण. आणि आमचं संभाषण चालू होतं ना, तर त्यांची सून सारखी आत बाहेर करत होती. आणि शेवटी पायात चपला घालून तरा बाहेर निघून गेली. बहुतेक तिला सगळी कल्पना आलेली असावी. घटनेंनी चहाचा आग्रह केला. मला छान चहा बनवता येतो म्हणाले. पण त्यांचा आग्रह मी नम्रपणे नाकारला हो, आणि बाहेर निघून आले. त्यांची ही सगळी कहाणी ऐकली, मलाही खूप बरं वाटलं. 2 दुःखी जीवांचं मिलन होऊन त्यातून जर सुखाचा मळा फुलणार असेल तर कुणाला आनंद होणार नाही, नाही का? 8 दिवसांनी शोभा सबनीस मोठ्या आशेनं घटनेंच्या बंगल्यावर गेल्या. बेल वाजवली की दार उघडलं गेलं. तुम्ही होय? मला वाटलंच तुम्ही येणार. या आत या. तुम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना आलेली बरी. शोभा सबनीस आतमध्ये गेल्या. समोरचं दृश्य बघून सरदच झाल्या. घटनेंना खुर्चीला बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यांची सुटण्याची केविलवाणी धडपड चालू होती. शोभा सबनीस म्हणाल्या, त्यांची ती अवस्था बघून मला खूप वाईट वाटलं. त्यांनी असहाय्यतेनं माझ्याकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात काहीतरी सांगण्याचे भाव दिसत होते. मी त्यांच्या मुलाला विचारलं की हा काय प्रकार आहे. तर त्यांचा मुलगा मगरूर भाषेत मला म्हणाला, समोर बघतोय ना काय चाललंय ते. अहो पण त्यांना बांधलत का? कशासाठी? जन्मदात्याबरोबर वागण्याची ही कुठली पद्धत? त्यांना वेड लागलंय. घटनेंची सून म्हणाली, काय? कधी? मागच्या वेळेला मी भेटले तेव्हा चांगल्या अवस्थेत होते. माझ्याशी त्यांनी मनमोकळेपणानं गप्पा मारल्या, आणि आता बघते ते सगळं अजबच आहे हे. घटने अतिशय व्याकुळतेनं माझ्याकडे बघत होते. मानेनं नाही नाही असं म्हणण्याचा प्रयत्न करत होते. अहो मागच्या आठवड्यात तुम्ही येऊन गेलात ना, तेव्हापासनं त्यांच्यात तारुण्य संचारलंय. ह्या वयात ह्यांना लग्न करायचंय म्हणे. म्हातार चळ लागलंय. अरे पोथी पुराणं वाचा, देवधर्म करा, घरकामात मदत करा. ते राहिलं बाजूला, उलट गुडघ्याला बाशिंग बांधून बसले. चांगलं सांगितलं तर पटतही नाही. काय तर म्हणे वेगळा होईन, नवीन फ्लॅट घेईन, नवीन संसार थाटीन, मला हवं तसं मी वागीन. आणि आम्ही त्याला विरोध केला तर आमच्या अंगावर धावून येतात, मारायला उठतात. 2 वेळा घर सोडून निघाले होते, धरून आणावं लागलं. मग शेवटी बांधून ठेवलं. आणि मोठमोठ्यानं ओरडून गल्ली जागी करतात म्हणून त्यांचं तोंड बंद करून टाकलं. त्यांची सूनही ताड ताड उडायला लागली. काही नाही हो, त्यांच्या डोक्यावर झालाय परिणाम, आणि तो तुमच्यामुळे झालाय. तुम्ही त्यांना वेळ लावलंय. आज आम्हाला समाजात राहायचंय, लोक शेण घालतील आमच्या तोंडात. नाही तर काय? म्हाताऱ्यांना मोहात पाडायचं, त्यांच्या पैशा अडक्यावर इस्टेटीवर डोळा ठेवायचा, त्यांना खुळं करून बनवायचं. शोभत नाही तुमच्यासारख्यांना हे. 8 दिवस झाले आमच्या घरात रोज तमाशा चाललाय. ते आउट ऑफ कंट्रोल झालेत. मग आम्ही दुसरं काय करणार सांगा ना.
सुनेचा तोफखाना सुरूच होता. घटनेंचा चेहरा बघवत नव्हता. त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. ते माझ्याकडे मदतीच्या अपेक्षेनं बघत होते, पण मी काय करणार आणि कुठल्या नात्यानं, कुठल्या अधिकाऱ्यानं मी काय करणार? तरीसुद्धा मी उसनं अवसान आणून त्यांच्या मुलाला म्हणाले, हे बघा, तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका. मी आपणहून आलेली नाही आहे इथे. त्यांनी तशी जाहिरात दिली होती म्हणून मी आली आहे. तुमच्यासारखी उलट्या काळजाची मी नाही. तुम्ही स्वार्थानं आंधळे झालेत. शहाण्या माणसाला वेडा ठरवण्याचा तुमचा डाव आहे. तुम्हाला इस्टेटच पाहिजे होती ना त्यांची, ती त्यांनी आनंदानं दिली असती. पण तुम्हाला ते निराधार असह्य असणं तुमच्या फायद्याचं आहे म्हणून तुमचा हा विरोध आहे. लक्षात ठेवा, मी पोलिसात तक्रार करीन तुमची. अगं जा जा, खुशाल खुशाल तक्रार करा पोलिसात. ते वेड आहेत, हे मानसोपचार तज्ज्ञाचं सर्टिफिकेट मिळवलंय आम्ही आणि तसं पोलिसात कळवून सुद्धा टाकलंय. आता त्यांची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये. हो. मुलगा कुत्सितपणे हसत म्हणाला, आणि हे बघा, तुम्ही कोण हो आमच्या पर्सनल गोष्टीत लक्ष घालणाऱ्या? मुकाट्यानं घराच्या बाहेर व्हा, नाही तर धक्के मारून बाहेर काढीन तुम्हाला. सूनही त्यांच्या अंगावरच धावून आली. या प्रकारची मला सवय नाही हो. हा सगळा प्रकार बघून आपण चक्कर येऊन पडणार तर नाही ना, याची मला भीती वाटायला लागली. मी त्या बंगल्यातनं बाहेर पडले आणि तडक तुमच्याकडे निघून आले. शोभा सबनीसांच्याकडनं सगळी हकीकत ऐकली आणि मी तर सुन्नच झाले. गंगाधर घटनेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याची बातमी कालांतरानं कानावर आली. मित्रांनो, नारायण शेळके लिखित पुनर्विवाह ही कथा इथे संपली. कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर लिहा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात.